राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने पाहता लोचने झाले वो साधने साधने तुहा विठ्ठल बडवा तुहा माधव बडवा झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा भक्त सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर रखुमा देवे वर बाप रखुमा देवे वर देवे वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय एक संता ठाई लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम विटा त्यांचे दास पुढे आसुरेला पुढे आसुरेला पुढे आसुरेला दान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना मना विटा त्यांचे दास पुढे आसुरेला पुढे आसुरेला पुढे आसुरेला आपले संत सेवा हेच देवा उत्तम हेच देवा उत्तम हेच देवा उत्तम मना विटा त्यांचे दास पुढे आसुरेला आसुरेला पुढो पार पुमाई पार पुमाई पार पुमाई पार पुमाई हरिभक्तपरायण संगीत अलंकार पंडित बुवा हे पुढे म्हणतील त्यांना साथ हरिभक्तपरायण संगीत विशारद धन्यकुमार बुवा हे करतील. संगीत विशारद हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज कदम आणि संगीत विशारद धन्यकुमारजी महाराज मुरकुटे दोघांनी पुढे या मृदंगाची साथ आनंद महाराज लोहिया आणि तालरत्न भरत महाराज सोडगीर हार्मोनियमची साथ हरिभक्त परायण आपल्या परळीचं भूषण मनोहर अण्णा डाबीकर गुरुजी आणि टाळाची साथ मग टाळकरी करतील पुढं. आनंद
संता ठाई ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई ठाई हे तो एक संता ठाई तो एक संता ठाई ठाई तो एक संता तो एक संता ठाई 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 हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम लाभ पाई लाभ पाई उत्तम उत्तम लाभ 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 पाई लाभ पाई लाभ पाई उत्तम लाभ पाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम मनविता तांचे दास मनविता तांचे दास लाभ पाए उत्तम लाभ पाए उत्तम उत्तम लाभ 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 पाए उत्तम लाभ पाए लाभ पाए उत्तम लाभ लाभ पाए लाभ 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 पाए म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास 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 पुढे जवरे ना पुढे आराम पुढे जास और ना
पुढे आस हे पुढे आस पुढे आस पुढे आस पुढे आस ओ पुढे आस पुढे न पुढे आस पुढे आस पुढे आस पुढे 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 आस हे पुढे आस उरे ना पुढे आस पुढे आस पुढे आस पुढे
संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केली बाळा ट्रबल दे थोडा. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं तुरंग चिन्तयामि. करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संतासिया संतासिया दुसरे चरण संतासिया. दुसरी चरण संताची या. तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संताच्या संगतीबद्दल महत्त्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. 2 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. मग आता इथून टायमिंग सुरू करा तुम्ही, आहे का नाही. आपण जेवढ्या कमी वेळात सगळं ॲडजस्टमेंट करता येईल तेवढं करूयात. आणि त्यानिमित्तानं आजचा जो कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कैलासवासी पुंडलिकराव राम आंधळे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे 2 सुपुत्र बालाजी भाऊ सुरेश भाऊ आणि त्यांचे चिरंजीव रामेश्वर दादा या सर्व परिवाराने अतिशय अट्टाहासानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बरं का. बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे आणि आमच्या वृक्षराज महाराजांनी माझ्यासोबत संपर्क केला. बरं, या सरांची एवढं प्रेम आहे की ते माझ्या घरी पण यायला तयार होते. म्हणजे महाराजांची आम्हाला भेट घ्यायची. म्हटलं भाऊ एवढ्या दूर कुठे येता तुम्ही, मग माझं जिकडं जवळपास कुठं कीर्तन असलं तर मी कळवेल, तिथं तुम्ही मला भेटायला या. आणि म्हणून परभणीजवळ पिंपळगाव सय्यद मिया त्या ठिकाणी ही मुंडे सर वगैरे भेटायला आले आणि पंढरीनाथ महाराज तिथं होते. महाराजांनाही तेव्हा निमंत्रित केलं, आहे का नाही. मला वाटतं यांचं आडनाव चुकून आंधळे, यांना एवढं दिसतंय हो. मला वाटतं एवढं जवळपास कुणाला दिसत नाही. खरं तर यायचं अण्णा डोळंच पाहिजे होतं बरं का. पण हे आंधळे आडनाव आहे, पण आडनादाला हे अपवाद आहेत बरं का, लक्षात ठेवा. पण शास्त्रानुसार आंधळं कोणाला म्हणतात? महाराज म्हणतात ज्याला शास्त्र माहीत नाही त्याला आंधळे म्हणतात. यश्च नास्तेंदये वसाहा, ज्यांना शास्त्र माहीत नाही ते आंधळे असतात, ज्यांना परमार्थाची जाण आहे ते डोळस असतात. म्हणून या परिवारानं अतिशय गोड कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि नेहमी आपण आया है सो जायेगा, जो येणारे जाणारे असं ऐकून आपण भरपूर ऐकलेलं आहात. म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन तुमच्यासमोर मांडावं या उद्देशाने मी हा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. कारण प्रासंगिक कार्यक्रम म्हणलं की काही गोष्टी त्या आवर्जून येतच असतात, बरोबर आहे का नाही. मग त्या जेवढ्या टाळण्याचा प्रयत्न मला आज करता येईल तेवढं मी करणार आहे. विठाला विठाला त्या निमित्तानं उपस्थित सर्व गुणीजन महाराज, नामवंत महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, हे तो एक संता ठाई
लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर लक्ष द्या, तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभाला उत्तम विशेषण दिलेलं आहे. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना. कोणी यालाही लाभ म्हणेल. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे. पण ती कधी होईल? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. पण महाराज आता संत भेटणं एवढं सोपं आहे का? संत भेटणं सोपं नाही आणि भेटले तर ओळखणं सोपं नाही. पुन्हा एकदा ऐका. एक तर पहिलं संत भेटणं सोपं नाही आणि भेटले तर ओळखणं शक्य नाही. मग हे कसं काय मिळेल आम्हाला? महाराज म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे, तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मग तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास, त्याने काय होईल? पुढे आस उरे ना. तुमच्या जीवनामध्ये कोणती आस शिल्लक राहणार नाही. काय आस करतील संत? काय आस पूर्ण करतील? कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. संत कृपेचं दान करतात आणि ते कल्पांतात न सरणार आहे. मनोहर गुरुजी, न मागता मिळते ती कृपा म्हणतात. संत कृपेचं दान करतात आणि ते कल्पांतात न सरणार आहे. कल्पांती ही सरेना. म्हणून ही संत सेवा, ही संत संगत देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा उत्तम आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला संत संगतीचं महत्त्व सांगतात. लक्ष द्या. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं. माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. पतन उदार संघाचा महिमा त्याच्यावे आधमा संत सेवे, त्याच्यावे आधमा संत सेवे. पतन उदार संघाचा महिमा, त्याच्यावे आधमा संत सेवे, त्याच्यावे आधमा संत सेवे. वा. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत जेने किंवा संत सेवी. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. संगतीचा हा फार मोठा थोडासा वाढव बाळा. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. राजकारणी लोकांची संगत करा. राजकारणी सोबत नसताना सुद्धा माणूस राजकारणी होऊ शकतो. लक्षात ठेवा. राजकारण्याची संगत करा. राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा. पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा. रमी जुटी कळायला वेळ लागणार. आमच्या गावाकडे एक मन आहे, तुमच्या इकडं असेल तर बोला. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण वा. तुमच्या इकडे पण आहे का? अरे वा. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्या इकडं जीव गेल्यावर मग सारखंच आहे का नाही? एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही. पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कबीरदास महाराज याच्यासाठी एक दोहा खर्च करतात. जो जैसी संगती करे वैसे ही फललीन, कदली सीप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही. संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे आहे. आपण सगळे शेतकरी मंडळी आहात. माझ्याकडे लक्ष द्या आणि हस्त खेळता राहा, उत्तरं देत चला. एका विहिरीचं पाणी एका एकरातल्या शेतातल्या एका वाफ्याला, वाफा कळतो ना तुम्हाला? हां. एका वाफ्यातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्या वाफ्यातल्या कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्याला उसाला सोडा, ते उसाला बोला गोड बनवतं. मग मोहरी कांदा भूस एक वापा भिन्न रस, एक वापा भिन्न रस, एक वापा भिन्न. मोहरी कांदा भूस एक वापा भिन्न रस, एक वापा भिन्न रस, एक वापा भिन्न रस.
कांदा ऊस वा मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न भिन्न रस. रस. मी मोहरी मिरचीच्या जागी मोहरी घेऊ आपण, आहे का नाही. मोहरी कांदा आणि ऊस एक वाफ्यात लावलं पण रस मात्र भिन्न आहे. ऊस कांदा एक आळा, स्वाद दोहीचा निराळा, वा. स्वाद दोहीचा निराळा, स्वाद दोहीचा निराळा. कांदा एक स्वाद दोहीचा ऊस कांदा एक आळा. कांद्यानं चांगलं मार्केट कमावलो. महाराज म्हणले ऊस कांदा एक आळा, स्वाद दोही. स्वाद दोहीचा निराळा. एका वाफ्यातली आहे ना, पण तेच पाणी लक्षात ठेवा. ऊसाला गोड बनवतं, कांद्याला थोडंसं तिखट बनवतं, मिरचीला तिखट बनवतं, केळीला गोड बनवतं, कारल्याला कडू बनवतं. पाणी एका विहिरीचंच आहे, पण फरक आहे का नाही. पाणी तेरा रंग कैसा, बोला, जिसमें मिलाय वैसा. दुधात टाका नाही तर दारूत टाका. ज्याच्यात टाकलं त्याचं ते होऊन जात असतं, बरोबर आहे ना. महाराज म्हणले हा संगतीचा परिणाम आहे, म्हणून जीवनात संगत महत्त्वाची आहे. कनिष्ठाचा संघ जीवनात घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते, आणि वरिष्ठाचा संघ जीवनात घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ, मोठ्याची संगत माणसाला जीवनात घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्या एवढा पापी या मंडपात एकही माणूस नाही, मी गॅरंटीनं सांगतो. वाल्या कोळ्या एवढा पापी माणूस आज पाहायला मिळणारच नाही, आपल्याला मिळणारच नाही. चला, तुम्ही करून करून काय पाप केला असणार आहे. 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा काय. 10-5 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काय. वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. बरं, मारली होती ती साधारण बिड्या फुके नाही, ब्रह्मवेत्ते मारली होती. ब्रह्मवेत्ते. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामाधी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं भरत महाराज, ते पूर्वी डाकू होते, याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्त्वाचं आहे. एक डाकू जर एक डाकू संतपदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, तर आपण जीवनात का बदलू शकत नाही. आपण बदलत नाही, ही शोकांतिका आहे. बदललं पाहिजे बरं का. हे बघा, कीर्तन म्हणजे काय गप्पा गोष्टी, टाइमपास, चर्चेचा, संभाषणाचा विषय नाही आहे. कीर्तन हा परिवर्तनाचा विषय आहे. वाल्या कोळ्यांनी कीर्तन ऐकलं असं शास्त्रात उदाहरणच नाही. वाल्या कोळ्यांनी कथा ऐकली असं शास्त्रात उदाहरण नाही. वाल्या कोळ्यांनी कथा लिहिली, लोक त्याच्यावर कथाकार झाली. लक्षात ठेवा, वाल्या कोळ्यांनी कथा लिहिली, लोक त्याच्यावर कथाकार झाली. हे बदल आहे जीवनामध्ये, हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. लक्षात घ्या, परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की बा हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा. महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. तुम्ही जेवायलाच आले का, मग जागे आहेत ना तुम्ही. हां, मग बोल, आयरन कोणाच्या घरी असते, लोहाराच्या घिसड्याच्या, बरोबर आहे. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. का, संसाराती इति संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी आजी तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं, विहिरीला जावं लागायचं. विहिरीवर जायचं, पोहऱ्याने पाणी शेंदायचं म्हणायचे, बरोबर आहे ना. पोहऱ्याने पाणी शेंदायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते, आता ते कष्ट राहिले नाही. आता पाणी भरायचं म्हणल्यावर विहिरीवर जायचं नाही, पोहऱ्याने पाणी काढायचं नाही, काही नाही, डोक्यावर हांडा घ्यायचा नाही. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा, घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही. आता त्याच्याही पुढची सुविधा आली, नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आगाव भाऊ आणि हांड्यात नेऊन टाकायची. आयरन ही लोहाराच्या घरी असते, हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल किंवा घनात घुसेल पण फुटणार नाही, ही खऱ्या तोची मोल पावे खरा, होय करणी चतुरा, होय करणी चतुरा, करणी
जोरदार, क्या बात आहे. हिरा ठेविता रणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. खरा हिरा भरत महाराज घनात घुसेल, आयरणीत घुसेल पण फुटणार नाही. आता मुंडे सर, हिरा खरा आहे पण घनात घुसला नाही तर आयरणीत घुसला, उपयोगाचा आहे का? बोला. हिरा खरा आहे पण घनात घुसला नाही तर आयरणीत घुसला, मग उपयोग काय त्याचा? काढायचा कसा ते बी प्रमाण आहे. त्याला हिरकणी दाखवा. वा. हिरा हिरकणे, हिरा हिरकणे पुढं म्हणा. हा. काडी आतोनी आयराणी, काडी आती आयराणी, हिरा हिरकणे. महाराज म्हणले हिरा हिरकणी काढी आयरणीतून. बरोबर आहे ना? त्याला हिरकणी दाखवायची. किती जरी खोल गेलेला हिरा असेल तो आयरणीतून बाहेर यायला वेळ लागत नाही, म्हणजे कठोर असतो हिरा. पण महाराज म्हणले घनानं फुटत नाही. खरा हिरा घनाने फुटत नाही, पण ढेकणाच्या संगतीत आला तर फुटल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. बघा, घनानं हिरा फुटत नाही पण ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर फुटल्याशिवाय राहत नाही, फुटल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर पंढरी महाराज हिरा बंगून जातो. याला महत्त्व देऊन काही फायदा नाही. महत्त्व अजून पुढच्या चरणाला आहे. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. सामान्य लोक कुसंगानं बिघडतील याचा उल्लेखच नाही केला. महाराज म्हणले साधू सुद्धा कुसंगानं बिघडू शकतो. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरिणी गतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा एक दिवस विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होती. बैसता चोरापाशी तैशीची होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. महाराज म्हणतात लघ्या ओढाळाच्या संगे सात्विक नासली. फायदा आहे. चोराजवळ बसलेले असाल तर चिंदी उचलण्याची सुद्धा इच्छा होईल. साधू सुद्धा बिघडतो बरं का. मग काही लोक म्हणतात हे महाराज लोक असे बिघडल्यावानी काऊन करायला, असे म्हणतात का नाही? सामान्य माणसात चर्चा असते कधी कधी. हे महाराज लोक असे बिघडल्यासारखे का करायला लागले? समजावं, कुठंतरी एखाद्या बिघडलेल्याच्या संगतीचा परिणाम झाला. भीष्माचार्यासारखे जर बिघडू शकतात, आमकी झाडकी पत्ती आहे. महाराज लक्षात ठेवा, भीष्माचार्याला विचारलं द्रौपदीनं, पितामहा ज्या सभेमध्ये माझा अन्याय होत होता त्या सभेमध्ये तुम्ही तो डोळ्यानं का पाहिला? कथा भाग मोठा आहे, मला थोडक्यात सांगायचं. का पाहिला? तेव्हा भीष्म पितामहानं उत्तर दिलं, द्रौपदी त्यावेळेस मी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं आणि संग दुर्योधनाची केली होती. दुर्योधनाचा संग केल्यामुळं आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं भीष्म पितामहाची अवस्था आहे. म्हणून अन्न पवित्र खावं, ढवऱ्याशिवाय जेवलं नाही पाहिजे. बरोबर आहे? नात करती काय यावंच लागतंय. बरोबर आहे ना? हा, अन्न पवित्र खावं. अन्न पवित्र खा, मन पवित्र होईल. मन पवित्र झालं, विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाला, आचार पवित्र घडेल. आणि आचार पवित्र झाला का जीवन पवित्र व्हायला वेळ लागत नाही. या उलट अन्न दूषित खाल्लं, मन दूषित होईल. मन दूषित झालं, विचार दूषित होतील. विचार दूषित झाला, आचार दूषित घडेल. आणि आचार दूषित झाला का जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो. आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष देते तुमच्या, लक्ष देते. हा, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची वेळ आली तरी भाग्य समजा. आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं तर जीवनातलं दुर्भाग्य समजा. विठाला विठाला म्हणून संगत महत्वाची आहे. मी एक छान वाचलं बघा मनोहर महाराज. संग मत करो राजा का, संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब भारी से मिला दे. संगत सज्जन की कर ले, संगत सज्जन की कर ले, सज्जन की कर ले, संगत सज्जन
कछु कर ले संगत मत करना भाई खोटी, संगत मत करना भाई खोटी। दुनिया उल्टी है झुट्टी, दुनिया उल्टी है झुट्टी झुट्टी, दुनिया उल्टी है झूठी, दुनिया उल्टी है झुट्टी 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 झुट्टी। क्या बात है। महाराज म्हणले संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले। बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचल होते पुरुषो यदा वै। अज्ञान हेतु कृत मोह मद अंधकार, नाशम विदाही तदोदयेते विवेका। संतती थे विवेका, बोला चंद्रू ते थे, शंभू ते थे, आणि संत तिथे विवेक. बस जिथं संत आहे तिथे विवेक आहे. म्हणून संगतीत माणसानं संताच्या राहावं. कळलं महाराज आम्हाला आता संगत महत्वाची आहे. लक्ष द्या बरं का. कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा, कुणाच्या संगतीत गेल्यावर सुख आहे आणि कुणाच्या संगतीत आपण जातो. म्हणजे कोणता औषध घेतल्यावर रोग बरा होणार आहे ना आपण कोणतं घेतो. सोपं आहे. जन्माला आल्यानंतर आपण कुणाच्या संगतीत जाऊ शकतो. अशा 4 गोष्टी आहेत. 5वी गोष्ट जगाच्या पाठीवर संग करायला नाही हा. त्या 4 गोष्टी कोणत्या आहे बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगत 1, बोला. जीव जीवाची संगत, कॉफ्या दिल्यावर तर पास व्हा. जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत. हे बघा तुम्ही बोला गड्या हो. थोडं बोलायला अडचण काय, मोकळं राहिलं. इथं टेन्शन घेऊन बसल्यावर घालवाय जाता कुठं. काही माणसं इथं बी गंभीर बसतात. विठाला विठाला. बोलू तुम्हाला, वक्त्याचं आणि श्रोत्याचं नातं विद्यार्थी आणि मास्तरासारखं असावं. म्हणजे विषय कळायला सोपा जात असतो. जो मास्तर विद्यार्थ्याला जवळ घेऊन शिकवतो ना, ते विद्यार्थी त्यांचे लाडके बी असतात आणि त्या विद्यार्थ्याचे ते सर बी लाडके असतात. आणि ते सर जर एखाद्या दिवशी निरोप घ्यायला लागले तर आपण अनेक व्हिडिओ पाहिले, अख्खं शाळा रडल्याशिवाय राहत नाही महाराज. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. तसं तुम्ही मॅच व्हावं लागेल. तुम्ही कोणीतरी मोठे आहात हे समजून कीर्तनात बसाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते काही मिळणारही नाही. लक्षात ठेवा. मग 4 जोड्या आहे. जीव जडाची संगत 1, बोला. जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत 4. आता या 4ही जोड्यापैकी आपल्याला कोणती जोडी सुंदर आहे आपल्याला बघायचं. कोणाच्या संगतीत गेल्यावर सुख मिळणार आहे आपण बघू. पहिली जोडी घ्या. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का. आता जड म्हणजे काय पहिल्यांदा कळालं पाहिजे. जड म्हणजे अचेतन. हा माईक जड आहे, हलवला तर हलतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का, बोला, नाही जात. म्हणजे याच्यामध्ये चेतना नाही. वेदांत शास्त्रानं संसाराला जड मानलेला आहे धन्यकुमार महाराज. वेदांत शास्त्रानं संसाराला जड मानलेला आहे. मग जडरूप अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणले सुख तर लांब राहिलं, विचार सुद्धा सुखाचे संसारात येत नाही. हा भगवंतानं याला बोर्ड लावलेला आहे. महाराज म्हणले या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बरोबर आहे, बाजार भरला, पण कशाचा, दुःखाचा. भगवद्गीतेमध्ये सांगितलं महाराज, दुःखालयम शाश्वत. दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार. सर्व संसारालाच हा बोर्ड आहे बरं का. दुःखालयम शाश्वत, याच्यामध्ये शाश्वत दुःख भरलेलं आहे. दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार. औषधालय म्हणजे औषधीचं भांडार. देवालय म्हणजे देवाचं भांडार. पुस्तकालय म्हणजे पुस्तकाचं भांडार. विद्यालय म्हणजे विद्येचं भांडार. तसं दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार. महाराज म्हणले हे दुःखालय आहे ना, विचार सुद्धा सुखाचे येत नाही, सुख तर लांब राहिलं. जागेपणीत हा संसार कोणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा विठाला जागेपणीत संसारात कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही, पण स्वप्नात सुद्धा हा दुःख देणारा संसार कसा आहे उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिला होता, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला.
स्वप्नात सुद्धा दुःख कसं मिळतं भरत महाराज. लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरं आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो पहिले दो जाने दो गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. दाबाई दाची खोली केली आणि आपला संसार त्या रूममध्ये त्यानं थाटला. एक दिवाण आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या दाबाई दाच्या खोलीत मांडल्या. आणि एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग या दाबाई दहाच्या पलंगावर या दाबाई दहाच्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो. पण आलं की बिघडतं. बायको म्हणे, काय म्हणे, आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठं. त्यानं अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग हो नाही काय, त्या दिवशीपासून तुमची मेमरीज डिलीट झाली का? काहीच ध्यानात राहणार. सदमाच आहे का त्या दिवशीपासून लग्नाच्या? काहीतरी आठवत असेल ना. त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाजेव नाही तर पलंगावर बसवतात. बरोबर आहे? आणि मग एखादी बाई, मावल्या हो तुम्हाला कळेल, एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचा काय आणते? बोला, वरवटा. बरोबर आहे ना? वरवटा आणते. ते वरवटा म्हणजे कोण असतं? बाळ असतं. त्याला बोपा का काहीतरी म्हणतात. बरं असतं का इकडं? का लाटणं असतं? लाटणं, हां, कुठं कुठं लाटणं असतं, कुठं कुठं वरवटा असतो. बरोबर आहे ना? मग ते लाटणं म्हणजे कोण असतं? ते बाळ असतं. लाटणं म्हणजे बाळ असतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या लाटण्याला धरायचं आणि बायकोनं नवऱ्याकडं असं धरून म्हणायचं, धरा धरा मला पाण्याला जायचं. बरोबर आहे? नवऱ्यानं म्हणायचं, धर धर मला कापूस चोरायला जायचं. आपलं मला शेतात जायचं. चुकलं माझ्याकडून. हां, मला शेतात जायचं. बरोबर आहे ना? असतं ना असं का नसतं? हां, तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहीत? माझं झालंय म्हणून मला माहिती आहे. मी असं केल्यावर आमच्या आईला म्हणला, हे कशासाठी असतं? आईनं सांगितलं, पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना. अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे, आपल्याला मुलगा झाला तर कुठं झोपावं? बायको म्हणे, याच पलंगावर आपण त्याला जागा करू, ॲडजस्ट करू. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. हा म्हणे, याच पलंगावर आपण जागा करू, तुम्ही थोडं पलीकडं व्हा, मी थोडं अलीकडं होते. ते करून पाहायला लागले. जसं काय खरंच पोरगं झालं. आता माणसं उभे राहिले की मतं धरतात ना, विजयी होतात. नाही कळलं तुम्हाला? चला जाऊ द्या, जाऊ द्या. काय जरा फॉरवर्ड राहा हो. विठाला विठाला वा, अस्वस्थ झालो मी. आता 3:30-4 वाजेपर्यंत यांनी कीर्तन करायला सांगितलं. काही आनंद. वा, अतिशय सुंदर. चेहरे पान काहीची कशी झाली. काय नाही सांगितलं असं मी सांगतो काय सांगितलं नंतर. विठाला विठाला बायको म्हणे, या पलंगावर आपण त्याला जागा करू. काय जागा करू? तुम्ही थोडं पलीकड सरका. म्हणजे सर मी थोडा अलीकड सरक. करून पाहिलं त्यानं. तो थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. बघा म्हणे, एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल. काय चिंता करायची गरज आहे? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे, जुळं झालं तर चेअरमन, जुळं झालं तर, जुळं कळतं ना तुम्हाला? आवळं जावळं डबल रोल. म्हणे, जुळं झालं तर, म्हणे आणखी थोडं पलीकडं व्हा, आणखी अलीकडं, आणखी थोडा बाजूला झाला. पहिली एवढी होती, आता एवढी झाली. बघा म्हणे, आता एवढ्या जागेत 2 पोरं झोपतील. काय चिंता करायची गरज आहे? तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे, दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर? होणे जाणे काही नाही बरं का, जर आणि तर. मुलगी झाली तर? बायको म्हणे, आणखी थोडं पलीकडं व्हा, मी आणखी अलीकडं होते. आणखी थोडं पलीकडं सरकाय गेला. पलंग संपून गेला. धाडकन पलंगाच्या खाली पडला. त्याचं कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. आपल्याकडे वेळ कमी आहे. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाडं मोडतात. कळलं तुम्हाला? हुशार माणसं आहात तुम्ही. बरोबर आहे ना? जागेपणीचं सुख नाही. स्वप्नातल्या मुलानं कंबरडं मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संग आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संग केला तर सुख मिळेल का? जडाच्या संगतीत दुःख मिळालं. मी तुम्हाला फार गोंधळात टाकत नाही, कळलं असं सांगतो. हा, जीवाने जीवाचा संग केल्यावर सुख मिळेल का? आता एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत चालला मनोहर गुरुजी. जो संगतीत चालला तो दुःख घेऊन चाललाय. आणि ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे अगोदरपासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवायला गेली. बोला, कोणाला पोटभर खायला मिळेल? नाही कळलं? उघड्यापाशी
रातभर चालू आहे हिवाळा. विठाला विठाला पांघरायला कोणाला भेटणार? अहो दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करतील का? जरा 5G हे कळलं तर बघा. मला 8-10 दिवसापूर्वी सर्दी झाली थोडी पंढरीनाथ महाराज. मग मी माझ्या फॅमिली डॉक्टरला फोन केला. म्हणलं डॉक्टर साहेब मला थोडी सर्दी झाली, जरा लक्ष द्या माझ्याकडे. मला थोडी सर्दी झाली, तुम्ही कुठे आहात? अहो म्हणले महाराज थोडं माफ करा, मी ॲडमिट आहे. लक्ष द्या माझ्याकडे. बा दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. आमचे एक मित्र आहे आळंदीमध्ये, धन्यकुमार महाराज तुमच्या परिचयाचे आहेत, आणि त्यांनीच त्यांच्या तोंडातून मला एक घटना सांगितली. ते जन्मकुंडली पाहतात आनंद, म्हणजे जन्मकुंडली काढतात. म्हणजे तारखेवरून जन्मपत्रिका काढतात. आणि एक 6-7 महिन्यापूर्वी त्यांना एका जवळच्या माणसानं 17 लाखांनी गंडवलं. म्हणलं गुरुजी पहिल्यांदा तुमची कुणाला तरी दाखवून घ्या. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देईल. बघा जेवढं पेलवल तेवढं घ्या. विठाला विठाला दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. उदाहरण घ्या, तिखट अधिक तिखट बरोबर गोड. तिखट डबल तिखट, गोड अधिक गोड बरोबर तिखट, डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख छन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख दाढी करायला गेला आणि त्याची दाढी सुरू झाल्यावर तो नाव्याला म्हणे, तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? तो मूर्ख त्या नाव्याला म्हणे, तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? ते नावी म्हणले, बुवा मी 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच. कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता असे किती मूर्ख एकत्र आले एक शहाणा होईल? होणार नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. आणि सध्या देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. म्हणून जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन आहे, परिपूर्ण आहे, पण महाराज देव हा संघात घेणारा नाही ना. देव असंग आहे. रंग नाही, बोला रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघु, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. मग अशा परमात्म्याचा संग करता येईल का? त्याचा संग करता येणं शक्य नाही. मग आता आपण संताच्या संगतीत जाऊ. संत चेतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले, संताच्या संगतीत आल्याच्या नंतर लाभ
टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा, चांगलं ऐकायचं असेल तर टाळ्या वाजवा. भोजन की शोभा थाली से होती है, बाग की शोभा माली से होती है, और भजन की शोभा ताली से होती है, इसीलिए ताली बजाना चाहिए. महाराज म्हणले हातच त्याच्यासाठी दिले, करे टाळी बोला, मुखी ना हातच त्याच्यासाठी आहेत ना, मग टाळीची टाळाटाळ करू नका. आमचे अमृत महाराज जोशी सुंदर सांगतात, टाळीची जर टाळाटाळ केली तर यमकव टाळी असं होत असते. बरोबर आहे ना? त्यांना शोभता येते, लक्ष द्या माझ्याकडे. टाळी वाजवावी, ते स्फूर्तता मिळते माणसाला. विठाला विठाला लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभ पायी उत्तम, पण कधी? हे तो एक संता ठाई. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे साक्ष, अध्यक्ष आपले चेअरमन, ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे, आणि संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर जवळ घेणार नाही देवा. हे बघा, आपल्यावर एखादा अन्याय होत असेल तर आपली केस एखाद्या योग्य वकिलाच्या हातात देणं गरजेचं असतं. योग्य वकिलाच्या हातात देणं गरजेचं आहे का नाही? तसं आपण सुद्धा योग्य वकिलाचा हात धरून देवाकडे जावं. उदाहरण सांगतो, आमदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? चेअरमनचं सोडून द्या, बाकीची. आमदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये कोणाची भेट घ्यावी लागते? PA ची. आणि काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग PA दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येतं. पंढरी महाराज तालुक्याचे प्रतिनिधी आमदार आहेत, तर त्यांना डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाला भेटायचंय तुम्हाला, डायरेक्ट कसं जमेल? जगाच्या मालकाला, जेवढ्या मोठ्या माणसाला भेटाल तेवढे प्रोटोकॉल जास्त. जेवढ्या मोठ्या माणसाला भेटाल तेवढ्या पायऱ्या आपल्याला क्रॉस करत जावं लागतं. बरं का? सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. मग जगाच्या मालकाकडे जायचंय, कोणीतरी असेल ना मध्ये. अजून सोपं सांगतो, माया हो, मुलाने आईच्या मार्फत बापाकडे जावं, बाप त्याला स्वीकारेल. डायरेक्ट बापाकडचा रस्ता धरला तर बाप त्याला जवळ घेणार नाही. उदाहरण सांगतो, महिला मंडळ ऐकताय ना तुम्ही? एखादं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, बरोबर ना? नाकातून गंगा यमुना, माशा लागायला, घाणीनं भरलेलं, बरोबर आहे? सकाळी सकाळी लेकराची अवस्था अशीच असते. ते कुणाचंही असू द्या. एकदम घाणेरडं पोरगा अंगणात बसलेलं आहे आणि समोरून त्याचा बाप आला. बाप आल्यानंतर पोरानं आपल्या बापाकडे हात केला. आता लेकराला घाणीनं भरलेले आहो हे कळत नाही, पण बाप कळत असतो. भरत महाराज त्यानं बापाकडे हात केला, बाबा मला घ्या. बाप जवळ गेला, पण ते घाणीनं भरलेल्या माशा लागायलेल्या पाहिल्या. बाप म्हणे, फळीडा फळ. घाणेरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही. जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. जे नाही झाले त्यांना अपेक्षा सोडून द्या. पहिल्यानं असं म्हणायचे, चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला, नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं, तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. बाकी आपली अपेक्षा भंग झाल्या म्हणे महाराज, राहिलीच नाही काय. जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेणार नाही बा. पण किती घाणेनं भरलेला लेकरू असू द्या, आई त्याला प्रेमानं उचलते. उचलोनी करी कंठी लावी. महाराज म्हणले, ते मुक लुळ पांघर बैल आनरगळ कसं जरी असलं तर उचलोनी करी कंठी लावी. त्याला जवळ घेते का नाही ते? अहो, मायच्या ताटाजवळ शी करू द्या लेकरानं, किळस येत नाही त्याला. माझ्याकडे बोलणं लक्ष बोल. आई जीव द्या आणि ताटाजवळ शी करू द्या, किळस येत नाही. ताट बाजूला करते महाराज, ताट मांडवेकर महाराज ताट बाजूला करते आणि त्या लेकराला स्वच्छ करून ठेवते आणि नंतर जेवते. माणसाच्या ताटाजवळ शी करू द्या बरं, त्याचे हाव बाबा काय काय ताण झालं. बरोबर, एवढं कळलं तुम्हाला? आता आहे उचल द्याल इथून, बरोबर आहे ना? घाणेरड्या पोराला बाप कधी उचलून घेणार नाही, आई उचलून घेते. कसं असू द्या हो, जिचं तिला आवडतं. एका जीवा परिस बाळ बळीये माते माते, जीवा परिस बाळ बळीये
बाळ पडिये माते जीवापरीचं बाळ पडिये चल लेकरू असू द्या. आंधळे बरोबर आहे ना. आंधळे पांगळे मुके अनर्गळ जीवा परीस बाळ परी मात. आडनावाचे आंधळे असू द्या नाही तर कोणते बी असू द्या, जीवा परीस बाळ परिये माते. एका बाईन मला चहा प्यायला नेलं मुंडे सर. तिचं लेकरू अंगणात बसलेलं, गाणीनं भरलं, माश्या लागायला, तरी त्याची मला आई म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू. जिचं तिला आवडतं. आईनं त्या पोराला बाथरूममध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, टॉवेलने कोरडं केलं आणि छान कपडे घातले आणि नंतर त्याला सजवते बघा. गंध पावडर सगळं लावलं की मग त्याचा चेहरा हातात धरते. असं धरत्या, इकडं फिरवते, इकडं फिरवते, माईकला सांगतो इकडं करते, इकडं करते, असं असं बरोबर आहे ना. मग त्याला सजवून ते शृंगारीले बाळ कौतुक. त्या सजण्याशी पोराला काही घेणं देणं नाही. तिला पाहिजे तसं ती त्याला सजवते. कधी पोरगा असेल तर त्याला पोरीचा बी ड्रेस घालून पाहते. आई आहे, तिला वाटेल तसं ती त्याला सजवते. मग तिलाच वाटतं आता माझ्या राजाला कोणाची तरी नजर लागेल. मग काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, त्याला नजर लागू नये म्हणून. पण आज आहे एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. त्या टिपक्यानं त्याची सुंदरता कमी होत नाही, त्या टिपक्यानं त्याची सुंदरता आणखी वाढते. आणि मग ते सजलेलं पोरगा अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, भरत महाराज किंवा बाप घराच्या बाहेर निघाला. आणि आता किती वेळ नाव घेऊ मी भरत महाराज तुमचं, बरोबर आहे ना. बाप घराच्या बाहेर नाही, माझं प्रेम आहे त्यांच्यावर असा वेगळा अर्थ काढू नका. विठाला विठाला बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची सहज नजर माझ्यासारखी पोराकडे गेली. बरं मनोहर गुरुजी, बापाची सहज नजर माझ्यासारखी पोराकडे गेली. आणि मग आता कोणाचंही लेकरू असू द्या, दिसायला सुंदर असलं घ्या वाटतं का नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. चला तुम्ही बसमध्ये बसा, बसमध्ये आणि समोरच्या सीटवर एखादं गोंडस लेकरू असू द्या आणि अपरिचित म्हातारं मागं बसलेलं असू द्या. ते म्हातारं पाठीमागून त्या पोराला चुकते. ते म्हणतं मम्मी बाबा, ते मग आपले 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 बरोबर खोड्या करावं वाटतात ना त्या लेकराच्या, बरोबर आहे. महाराज म्हणले मग त्याचंच पोरग सुंदर दिसल्यावर त्याला मोह आवरेल का. मग ते बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरग म्हणते हट, आता नाही येणार मी, आता मला तुमची गरज नाही, अब हमें आपकी जरूरत नाही आहे. जात नाही पोरग. माझा दृष्टांत संपला, माझा सिद्धांत आहे. अगोदर पोरग बापाकडं जाण्याची अपेक्षा करत होतं, तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही का, घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं. कशामुळं, स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं, मेकअप करून आलं, शृंगार करून आलं. एक भाषा कळेल कोणती तरी. कुणाच्या मार्फत बोला, आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकरं आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनश्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. डायरेक्ट देवाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. एखादी माऊली सारखी, तुकोबारायासारखी, भगवान बाबा सारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि देवाच्या दारात पाठवेल, तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. तू का म्हणे तुम्ही निरविरावरी मग माझ हरी, मग माझ हरी उपेक्षा तुम्ही निरविरावरी क्या बात आहे, टाळ्या वाजवा जोरदार. महाराज म्हणले तुका हे आठवण्यासाठी पण तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर या, हे उगच होत नाही. मग मज हरी उपेक्षेना. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना, मग मला देवाकडे जायला भीती नाही. महाराज म्हणले धरी तिचे हाती
संत कृपावंत कृपावंत पाळी पंढरीनाथ संताचे संगती बोला मनो मार्गगती मनोहर महाराज मनो मार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे संत समागमे करावे तातडी प्रपंचाची परमार्थी हा परमार्थी म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंच लोक राहतात संतांच्या संगतीत माझा मुद्दा लक्ष देऊन आहे का लोक राहतात संतांच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही प्रपंच चांगला व्हावा म्हणून महाराजाला घरी नेता कशामुळं याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल आमच्या पायाच्या नादी लागू नका आमचे पाय आम्हाला 8-8 दिवस आमच्या घरी जाऊ देत नाही विठाला आता कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार कशामुळं तुमचं दुःख दूर होऊन माय बोकंडी पडाव दुसरं आहेच काय त्याच्यात आपण साधन भक्ती निवडलंय पण साध्य प्रपंच साधू संताचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती एक तर आपल्याला संत संगत आवडत नाही विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं आहे विषयों के बंदे से बांधा गया तू संत समागम को भूल गया क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया रे जीवन गवा दिया उन्हें जीवन गवा दिया रे जीवन गवा दिया 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 जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया खो दिया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे बाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे पाना था उसको तो खो दिया रे त्याला मिळवायचं त्याला टाळ्या विचार करून वाजवा खर्चाचा विषय येतो परवडन तसा करा महाराज म्हणले ज्याला मिळवायचं होतं त्याला आपण हारून टाकलं देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला महाराज म्हणले देवाचं नाव आवडत नाही मग संत संगत आवडत नाही काही लोकांना महाराज पाहिला की तळपायच्या मस्त काल जाते त्याच्यात पुन्हा असे टाईट कपडे पाहिल्यावर तर असे करतात बघ ना त्याचा कोटन चष्मा एखादं म्हणतं डाग एका कपड्याला अरे तू हे धुवून घाल ना डाग काय लई मोठी गोष्ट आहे का बरोबर आहे ना काय म्हणतात महाराज दिसता म्हणलं मग तुला का पोतराज दिसायलो महाराजच आहे महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे मग लहान तुझ्या घरातली गोदडी बांध माझ्या अंगाला आता कपडे बी महाराज आहे ना चांगले घालून नाही धार नाही लोकांची आहे आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता हवा भरणार म्हणजे कोणाची गाडी आहे ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे हा म्हणे महाराजाजवळ तो इनोवा होती फॉर्च्युनर कधी घेतली ड्रायव्हर म्हणे ती विकली आता ही नवीन घेतली त्याला काय म्हणे लोकांच्या मुढ्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला आलो का मी बरोबर आहे ना आता एवढे भजने पाहिल्यावर उगच एखाद्याच्या पोटात पोट सुळ उठल एवढे काय बोलावं अहो तू जेवून जाय ना
खाऊन भजण्याच्या पोटावर पाय द्यायला लागला तू, बरोबर आहे ना? त्याची इच्छा आहे, त्यानं बोलवले, खर्च करणारे ते, ठेवणारे ते, तुमच्यासाठी जे जया पाहिजे ते मिळे रे. बरं हे सोपं आहे का एवढे गोळा करणं महाराज? मी तर धन्यवाद देईल तुम्हाला सर. एवढी मंडळी श्राद्धाच्या कीर्तनाला कधीतरी पाहायला मिळते. हे तुमच्या परिवाराचं प्रेम आहे आणि वृक्षराज महाराजांनी केलेला संपर्क आहे. वृक्षराज महाराजासाठी अहो वृक्ष सगळे हे झाडं पानं लागलेले सगळे याच्यामुळंच आहे. नावच वृक्षराज आहे ना. विठाला विठाला वैभव आहे. पण काही लोकांना हे जमत नाही. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. नाड पाप टाके हिता अरे पाप टाके हिता अरे पाप टाके हिता तुका म्हणे नाड पाप ठाके हिताळ पाप ठाके हिताळ पाप का म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपल्या हिताला आडवं काय येत असेल तर पाप येत असतं महाराज, बरोबर आहे? पण आज सांगेन मी तुम्हाला, हे संत संगत वगैरे लोकांना आवडत नाही. मग महाराज आम्हाला संत संगत आवडत नाही, मग आम्हाला देव कसा भेटेल? बरं संत भेटणं अवघड आहे. दुर्लभम त्रैमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना, वर्षाची गणना रे वर्षाची गणना. यामध्ये दुःख याचना रे यामध्ये दुःख याचना, यामध्ये दुःख याचना रे यामध्ये दुःख याचना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा 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 म्हणा. क्या बात. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ, मोक्ष दुर्लभ, पण या दोन्हीपेक्षा संत भेट होणं दुर्लभ आहे. परी त्या साधूची भेटी न होईल का चंद्र. संत भेटणं अवघड आहे महाराज. संत भेटणं अवघड आहे. संत का चौकात चौकात बसले का, या निलाप करून घ्या, या निलाप करून घ्या. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होते. टी व्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जलात गेला की बोंबलत बसतात. 2 तास चांगलं कीर्तन केलं की तुम्ही त्याला कीर्तनकार म्हणा माझ्या सहित, संत नाही. महाराज म्हणले हिंडता कपाटी राणी बनी. संत पण काय एवढं सोपी गोष्ट आहे? अरे संत पण एवढं सोपं नाही आहे. आणि का भानगडीत पडता मला कळत नाही. तुम्हाला वादक म्हणून लोक स्वीकारायला तयार आहेत, तुम्हाला चांगला गायक म्हणून लोक स्वीकारायला तयार आहेत, तुम्हाला चांगला कीर्तनकार कथाकार म्हणून लोक स्वीकारायला तयार आहेत. मी तो हमाल भारवाही म्हणा. कशाला भानगडीत पडता संत होण्याच्या? मी तरी नाही वा, कोणी असेल तर त्याच्या मागं जा. मी संत नाही, मी कीर्तनकार आहे, मी एक हमाल आहे. संताचे वचनं तुमच्यापर्यंत पोहोचवणारा मी हमाल आहे. मी बोलू तुम्हाला, संत म्हणून श्रद्धा ठेवायची ना, माऊलीवर ठेवा, तुकाराम महाराजावर ठेवा, सावता बाबावर ठेवा, सेना महाराजावर ठेवा, नामदेवरायावर ठेवा, भगवान बाबावर ठेवा. चुकीच्या माणसाच्या मागं पळाल. एक बोलू, जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. सुंदर आयुष्य आहे, अनमोल आहे हा नरदेह. हे आयुष्य महाराज ही काही सोपी गोष्ट आहे? कुणाच्या मागं पळण्यात घालू नका.
माऊली तुकोबारायाच्या मागं पळा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणतो भगवान बाबाची उपकार आहे त्या वंजारी समाजावर, नाही तर सगळ्या समाजावर, सगळ्या समाजावर. भगवान बाबाचा दूरदृष्टिकोन सांगेन मी तुम्हाला. अरे त्या काळी शिक्षणाचं महत्त्व बाबांना कळालं, म्हणून बाबांनं विद्यालये चालू केली. आणि भगवान बाबांना सांगितलं एकर इका पण पोरं शिकवा. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या जवळ असलेले नंदागौळ भरतजी गीते साहेब. मी भेटून आलो, कदाचित कोणाला माहीत असेल नसेल. भरत गीते साहेब तुमच्या नंदागौळचे, त्यांनी एक क्रांती केली या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातच नाही तर या भारतात एक क्रांती केली. ते उपस्थित जरी नसले तर मी बोलेल त्यांच्याबद्दल, कारण बीड जिल्ह्यातल्या ह्या बातम्या जाण्याची गरज आहे. भरत गीते साहेबांना एवढी क्रांती केली या इंडस्ट्रीज एरियामध्ये की जो पार्ट आत्तापर्यंत भारतात कोणी बनवत नव्हतं, रशियावरून आपल्याला मागवावा लागायचा, तो पार्ट ॲल्युमिनियमचा की 1000 किलोपर्यंतचा पार्ट बनवण्याची फॅक्टरी जर्मनीच्या माणसाला सोबत घेऊन 500 कोटीचा करार करून आज आपल्या पुण्यासारख्या MIDC चाकण MIDCत सुरू आहे. आणि ॲल्युमिनियम मॅन म्हणून त्यांना उपाधी दिलेली आहे. मोदी साहेबानं, शहाजींनं, फडणवीस साहेबानं, अनेकांनी त्यांना पुरस्कार दिलेले आहेत. आणि मी भेटलो त्या माणसाला. महाराज भेटल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाचा एवढा गोड स्वभाव असेल, किती मोठी गोष्ट आहे. पॉझिटिव्ह ऊर्जेने भरलेला माणूस आहे. आणि किती घरी 1.5 एकर जमीन. त्यांची मुलाखत मी ऐकली. पण घडलं कशामुळं? शिक्षणामुळं घडलं, शिक्षणामुळं घडलं. लक्षात ठेवा. मी सांगेल आज शेतकरी कुटुंबातले जरी असले कुंडलिकराव, तर शिक्षणाचं महत्त्व कळालं म्हणून दोनही पोराला शिकवलं आणि शिकून दोघांनाही शिक्षक बनवलं. आणि त्या पोरांनाही शिक्षणाचं महत्त्व कळालं म्हणून पोरगंसुद्धा थर्मलमध्ये आहे आणि बायकोसुद्धा शिक्षिका आहे. हे घडवा. आज ह्या गरज आहे महाराष्ट्राला या गोष्टीची. काय जाता कुण्या दिशेला चाललोय आपण, काही मेळ राहिला नाही महाराज आपल्याला. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. दूरदृष्टिकोन होता भगवान बाबा. फार नाही कळले तर चला मी तुम्हाला सूट देईल, पण मी सूट देणारा कोण? मी तुम्हाला त्याला माफी सांगेल. भगवान बाबा काही करणार नाहीत तुम्हाला, पण भगवान बाबानं दिलेला हा संदेश सगळ्यांनी घ्या. एकर एका पण पोरं शिकवा. शिक्षणाची गरज आहे महाराज. आज शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. एवढी सोपी गोष्ट नाही आहे आज. म्हणून हे महत्त्व भगवान बाबाला कळालं. 2 भगवान बाबाचे संदेश घ्या. पहिला संदेश होता बाबाचा, माळकरी व्हा. माळकरी व्हा म्हणजे निर्व्यसनी व्हा. कारण निर्व्यसनी झाला तर प्रगती होईल ना, तर प्रगती होईल. अहो तुम्हाला शिकवायचंय तुमच्या पोराला, पण तुम्ही दारू पिऊन घरी आलात. तुम्हाला विचार कधी येणार आहे की मला याला मोठं करायचं आहे म्हणून भगवान बाबाचं पहिलं ध्येय होतं माळकरी व्हा. मग भगवान बाबाचा नुसता फोटो लावून काम होणार नाही. भगवान बाबा ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं आपल्याला जावं लागेल. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता खोटे काही. मनोहर बाबा, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. आज त्या रस्त्यानं जाण्याची गरज आहे. संतांच्या नादी लागा. माऊलीच्या लागा, तुकाराम महाराजांच्या लागा, सावता बाबांच्या लागा, सेना महाराजांच्या लागा, भगवान बाबाच्या लागा. वनात राहणारी जात परमार्थात जर कुणी आणली असेल तर हे उपकार संत भगवान बाबाचे. आज मी फेटा बांधून कीर्तन करतोय, हे उपकार माऊलीचे आणि भगवान बाबाचे आहेत. जर या समाजाला योग्य दिशा भगवान बाबानं दिली नसती तर आज मी फेटा घालून उभा दिसलो नसतो. विठाला महाराज म्हणले ही संत संगत आवडत नाही. बरोबर. संत समागम दुर्लभ भाई म्हणतात ना. सोपं आहे का? अवघड आहे. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. मग महाराज एवढं अवघड साधन. आता आपल्या लोकांना सांगायचे आवड आहे. आता सांगा, सानप महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरगं होतं, पाय तोडून नाही बसलेलो. आपल्या लोकांना सांगायची आवड आहे. फक्त सांगायची आवड आहे. महाराज दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला आले. दोघांना 100 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. माझं रिकाम्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. दोघांनी 100 रुपये दिले, दर्शन घेतलं. नंतर तो माणूस म्हणे, महाराज ही माझी मंडळी कळते ना सगळ्यांना, तेवढंच कळतं म्हणा. हां, ही माझी मंडळी आहे म्हणे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होणार आहे. म्हणलं मला कळत असतं का हिला काय होणार.
पण चेअरमन म्हणलं नाही सांगावं तर 200 वापस घेते. सांगाव हुकलं तर पंचायत, पण केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे. तो माया पुढचा होता. म्हणजे नाही झाला तर म्हणलं मुलगी नक्की होणार, चिंता करू नका. काय सांगणार आहे अशा माणसाला? बोला, हे अवघडच आहे ना, अवघड गोष्ट आहे. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. चुकीच्या माणसाला आपण संत म्हणतो, लक्षात ठेवा. आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतो. मग महाराज संत भेटणं ओळखणं अवघड आहे, मग आम्हाला देव कसा भेटेल? तरी सुद्धा भेटेल. कसं? मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, दास आहे असं म्हणा. दास्यत्व करू नका बरं. दास्यत्व करणं अवघड आहे. आता निवडणुकीच्या टायमाला तुम्ही म्हणणार का नाही, कोणत्या पक्षाचा उमेदवार येऊ द्या, जरा लक्ष राहू द्या बरं, तुम्हाला सोडून आम्ही कुठे. सगळ्याला म्हणता का नाही तुम्ही? मायच्यान खरं बोला. सगळ्याला हेच म्हणता का नाही? बोला. शेवटी जे दणका द्यायचा ते देता, पण म्हणता का नाही तुम्हाला सोडून आम्ही कुठे? म्हणा ना, प्रॉब्लेम काय? म्हणायला अडचण काय? दास्यत्व करायला अडचण आहे, म्हणायला काय अडचण आहे? मी माऊलींचा दास आहे, मी तुकाराम महाराजाचा दास आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा दास आहे, मी भगवान बाबाचा दास आहे. काय अडचण आहे म्हणायला? दास्यत्व करायला अडचण आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले. सोपं आहे का दास्यत्व करणं? चला बोला. ते हनुमंतरायाने केलं. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची सुद्धा आहुती दिली. अरे छत्रपती शिवाजी महाराजासाठी मरणाची स्पर्धा करायचे लोक. मरणाची स्पर्धा. आपल्यावर प्रेम करणारे लोक भेटतील, लय तर डीपी ठेवणारे, नाही तर व्हॉट्सअपला टेटस ठेवणारे. ते बी आपलं टेटस आहे तोपर्यंत त्याचं टेटस आहे. नाही कळलं तुम्हाला? आपलं टेटस संपलं की त्याच्या टेटसला दुसरा कोणीतरी असणार आहे. आणि एक बोलू तुम्हाला, टेटस ठेवण्यासाठी काही सेकंद लागतात, पण टेटस बनवण्यासाठी आयुष्य कमी पडतंय. टेटस ठेवणाराच्या यादीत कमी राहा. आपलं टेटस कोणीतरी ठेवलं पाहिजे, या टेटसनं जगण्याचा प्रयत्न करा. आता टेटसचा जास्त जमाना आहे म्हणून त्या भाषेत बोललो मी आता, बरोबर आहे ना? इथून पुढं माणूस मेला तर रडण्याच्या पद्धती बी बदलणार आहेत. इथून पुढं जर माणूस मेला तर लोक रडताना फारसं काही नाही बोलणार. खूप सुंदर होता हो, कुणाचीच फ्रेंड रिक्वेस्ट नाही म्हणत नव्हता, अर्ध्या रात्री जरी मेसेज केला तर रिप्लाय द्यायचा. काय त्याचा गोड स्वभाव, कधी त्यानं वाईट कमेंट कोणाला केली नाही. रडताना हे मुद्दे येतील काही दिवसांपुढं. विठाला विठाला लक्षात ठेवा बरं का. मला काय सांगायचं, फार अवघड आहे महाराज. मग संत भेटणं ओळखणं अवघड आहे. मनविता त्यांचा दास आहे असं म्हणा. दास्यत्व करणं अवघड आहे. मी सांगत होतो छत्रपतीसाठी लोक मरणाची स्पर्धा करायची. मरणाची स्पर्धा. एक बोलू, 18 पगड जाते. अरे जिवाजी महाले, न्हावी समाजात जन्माला आलेले जिवाजी, पण वाक्य म्हणावं लागतं, होते जिवाजी बोला म्हणून वाचले शिवाजी महाराज. न्हावी समाजातल्या जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव द्यावा. एकीकडे हा महाराष्ट्र कुठे आणि आज चाललेला महाराष्ट्र कुठे? आज चाललेला महाराष्ट्र कुठे? पण एक बोलू तुम्हाला, न्हावी समाजल्या जिवाजी महालानं जीव देण्यासाठी राजा सुद्धा छत्रपती सारखा लागत असतो, हे विसरता कामा नये. 350 वर्ष जरी झाले तरी आज छत्रपतीचं नाव घ्यावं लागतं. का
तेवढ्या ताकदीचा आणि समावेशक दृष्टीचा राजा अजून दुसरा नाही झाला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही. स्वराज्य जर मिळालं असेल तर ही ते छत्रपतीची कृपा आहे. आणि पण त्यांचे दास्यत्व करणारे होते ना, अरे तानाजी मालुसरेनं मुलाचं लग्न सोडलं पण कोंडाणा सोडला नाही, म्हणून कोंडाण्याचं नाव बदलून सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ आहे. म्हणून विता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा मज दास करी त्यांचा संत दासानो दासांचा. अरे जे संताचे दास आहे त्यांचा दास आम्हाला बनव. काही लोक आम्हाला म्हणतात महाराज, आता माझे एवढाले ज्यांचे नातू आहे ते लोक दर्शन घेतात, या बाबांनी दर्शन घेतलं म्हणजे सगळीच म्हातारी माणसं, आणि मी टाळतो म्हाताऱ्या माणसांना दर्शन घ्यावं असं मला माझी तरी अपेक्षा नाही. मी थांबवतो त्यांना. ते म्हणतात नाही हो तुम्ही महाराज आहे. काय म्हणतात, तुम्ही लहान असले तरी तुम्ही कोण आहेत, महाराज आहेत. लक्ष द्या, आम्ही फक्त माऊलीचा दास म्हणून घेतलं म्हणून आहे. अहो काय महाराज लोकांकडे असं, माझ्यापेक्षा श्रीमंत माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत, अख्खा कारखाना माझ्या पुढे आहे. बरोबर आहे ना, साहेबही आगमन झालेलं आहे. माझ्यापेक्षा श्रीमंत माणसं माझ्या समोर बसलेले आहे, असं माझ्याजवळ काय आहे. मी माऊलीचा दास आहे, हे माझ्याकडं मोठं शस्त्र आहे. मी माऊलींचा दास आहे, हेच शस्त्र मोठं आहे. बाकी काय, अहो आमदार खासदार मंत्री आमच्या पाया जर पडत असेल तर आमच्याजवळ असं काय, आम्ही काय त्यांच्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे का, अजिबात नाही. आम्ही काय त्यांचा प्रचार प्रसार करतो का, नाही. अरे आम्ही त्यांचा प्रचार करत नाही तरी ते आमच्या पाया पडतात का, आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावाचा प्रचार करतो म्हणून आमच्या पाया पडतात, म्हणून आमच्या आम्ही त्यांचा दास म्हणून घेतलं. काही लोक म्हणतात महाराज लोकांची काय आहे, बोला 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 बोला. हे बघा, ओठात आलं तर पोटात ठेवू नका, चला बोला. महाराज लोकांची काय आहे, आयुष आहे. बरोबर आहे, महाराज लोकांची आयुष आहे. अहो त्याचा काय, एक हात सोन्याचा आणि एक हात चांदीचा. महाराज लोकांचं काय विचारता, जो मानत नसेल महाराज लोकांची आयुष आहे त्याचा देवावर विश्वास नाही. मी तरी म्हणतो महाराज लोकांसारखे आयुष कुणाचीच नाही, कुणाचीच नाही. चला, महाराज लोकांसारखं गोड जीवन कुणाचं नाही. बरोबर आहे का नाही, बोला. बरोबर आहे, महाराज लोकांसारखे आयुष कुणाचीच नाही हे तुम्हाला माहित आहे, तरी तुम्ही महाराज होत नाही, हे किती दुर्भाग्य. तुम्हाला माहिती आहे हे सुखी आहेत, यांनी माळ घातली तर हे सुखी आहेत, तरी तुम्हाला फाशी दिल्याचं दुःख होतं माळ घातल्यावर. का, म्हणजे रोग माहीत आहे आपल्याला काय झाला आणि औषधही माहिती आहे पण आपण घेत नाही, हे दुर्भाग्य आहे. महाराज म्हणलं हे पाप ठाके हिताड, हे इथं बी लागू होतं बरं का. मग तुम्ही म्हणा मी संताचा दास आहे, म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना. ते काय करतील, कृपादान केले संते कल्पांती ही सरेना, म्हणून तुका म्हणे संत सेवा टायमावर सेवा, हा हेची देवा उत्तम. म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठोबार हे तो एक अभंग लक्ष देऊन ऐका आता. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. शेवटचा शब्द कोणता याच्यातला, बोला. शेवटचा शब्द उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम असे 4 शब्द आहे. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्या चरणातला सरेना आणि चौथ्या चरणातला उत्तम. उत्तम गुरुजी मनोहर गुरुजी, उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. आता या मुद्द्यावर काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम बोलत चला. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात आणि ज्या उराव्या वाटतात त्या
सरत जातात. बोला, पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो? उरावा वाटतो, तो सरत जातो. जीवनातलं दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं, ते उरत जातं. जीवनातलं सुख सरावं वाटतं, आनंद का उरावं वाटतं? आनंद उरावं वाटतं ना. आनंद उरावं वाटतो ना, बरोबर आहे ना. जीवनातलं सुख सरावं वाटतं का उरावं वाटतं? बोला, उरावं वाटतं, ते सरत जातं. माणसाचं आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं. हे बघा, एखाद्याची लोक नवस करतात, महाराज यानं मराव म्हणजे आमचं गाव एकत्र येईल. अरे पण ते मरत नाही ना. गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असले त्यानं मेलं पाहिजे का नाही? बोला, जे सरावं वाटतं ते उरत जातं, जे उरावं वाटतं ते सरत जातं. काय सरलं तर उत्तम आहे, काय उरलं तर उत्तम आहे, हे महाराजाला विचारू. तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तम जे उरे एवढा नका ताण घेऊ, संपवणारच आहे मी. थांबा झाले, मग ते राग त्याच्यातून व्यक्त करायला लागले. हा, बरोबर आहे ना. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. ऐका, देह नोहे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. मी देह आहे हे अज्ञान सरावं आणि मी विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं. हा उत्तम प्रकारचा लाभ संताच्या संगतीत आल्यानंतर होतो. महाराज म्हणलेले, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिलं काय? राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मरावे परी कीर्ती रूपी यासाठी काहीतरी चांगलं करावे. नाही कळलं? हा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, याच्यासाठी काहीतरी चांगलं करावे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. चांगल्या कीर्तीनं मागे राहिलं, नाही तर नाव तर दोन्हीकडे मिळतं. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी प्रसिद्ध आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे रामेश्वर भट्ट प्रसिद्ध आहे. जेवढे माऊली प्रसिद्ध आहे तेवढे विसोबा खेचर प्रसिद्ध आहे. बरोबर आहे ना. नाव दोन्हीकडे आहे ना. नाव दोन्हीकडे आहे. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला लोक त्याचंही नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला, बोला बोला बोला, फक्त एवढंच म्हणतात ह्या अवलादीनं बंद पाडला. बस इकडं म्हणतात ह्या महाराजानं चालू केला आणि इकडं म्हणतात ह्या अवलादीनं बंद पाडला. थोडासा बदल आहे. नाव दोन्हीकडे आहे ना. नाव दोन्हीकडे आहे. पण महाराज म्हणले कीर्ती सुद्धा उत्तम उरावी आणि जावं सुद्धा उत्तम. जावं सुद्धा उत्तम आणि उरावं सुद्धा उत्तम, याला महत्व आहे. म्हणून आज ती उत्तम कीर्ती आमच्या कुंडलिकराव पाटलांची या ठिकाणी आहे. 25 वर्ष या गावचं पाटील पद त्यांनी भूषवलं. पण 25 वर्षात हे बघा, एक पद एवढे वर्ष असण्यासाठी 2 गोष्टी लागतात मनोहर बुवा. एक तर माणूस वाईट तरी असावा, नाही तर चांगला तरी असावा. एवढे दिवस पद टिकण्याच्या 2 गोष्टी आहे ना. एक तर कोणी नादाला लागत नाही, नाही तर माणूस सज्जन असतो म्हणून राहू द्या त्याच्याकडे. पण इकडचं वेगळं आहे. पुंडलिकराव पाटील हे आपली पाटीलकी न दाखवणारे होते. एवढं पद असून सुद्धा त्याचा मद कधी आला नाही. पद आणि मद जोडून येत असतं. काही म्हणतात असा नव्हता हो हा, पण ते सरपंच झाल्यापासून काय झालं त्याला काय? जिल्हा परिषद सदस्य म्हणा, सरपंच म्हणा, नगरसेवक म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, मंत्री म्हणा, तो त्या माणसाचा दोष नसतो, तो त्या पदाचा दोष असतो. पद आणि मद. अहो, भगवान शंकराचा सासरा बिघडला होता, तुम्ही काय घेऊन बसला? आता मला सांगाय वेळ नाही तेवढा. दक्ष प्रजापतीचं भगवान शंकराचं भांडण झालं. कशामुळं? ब्रह्मदेवानं दक्षाला प्रजापती पद दिलं होतं आणि पद मिळालं की मद आला जोडून. कथा भाग मोठा येतो, मला सांगायला वेळ नाही आणि एकाच पाकिटात सगळं जमतही नाही. पुढे ठेवू आपण, लक्ष द्या माझ्या. हे अवघड गोष्ट आहे. महाराज म्हणले हे अवघड आहे ना, पण पद आलं की मद हा जोडून येत असतो. पण पुंडलिकरावांकडं तो मद नव्हता. अतिशय सामान्य जीवन. या ठिकाणी जुनी माणसं असंच होत्या. हे रस्ता जसा आहे ना तुमचा, पहिले रस्ते चांगले नव्हते. पहिले रस्ते साधे होते, माणसं साधी होती. आता रस्ते डांबरी झाली, माणसं डांबरट झाली. बरोबर आहे ना. साधं जीवन, मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. पहिल्या माणसाची श्रीमंती कोणती होती माहिती आहे? ओळख नसलेल्या माणसाला चहा प्यायला धरून आणायच्या हाताला. अहो चला
ते माझ्या आपण अहो चला, आमच्या वडिलाला सवय ती. आमच्या दारातून कोणी माणूस चालला का, ओ पाहुणे या, मग घरातले असे पाहतात वडला का, यायची ओळख आहे का काय. आणि घरात आल्यावर ते पाहुणं बी कन्फ्यूज होतंय ना, महाराजांनी बोलवलं बा पण यायची ना आपली ओळख नाही. म्हणजे पाहुणेच म्हणतात मला जरा हा कळन तुम्हाला, असं बोलता येत नाही थांबता येत नाही, मला जरा ते ओळख लागा ना. आमचे वडील माझ्या बोलल्यावर होईल ना, बसा बोलल्यावर होईल ना, ओळख नाही बोलायला काय आणि चहा घ्यायला काय ओळख लागणार आहे, हे होतं पद्धत. आता माणूस माणसाजवळ बसलेला असला तरी 500 किलोमीटरच्या माणसाला व्हॉट्सअपवर बोलतो आणि जवळच्या माणसाला इग्नोर करतो, बरोबर आहे ना. 500 किलोमीटरच्या माणसाला मेसेज आहे आणि जवळ बसलेल्याला बोलायला तयार नाही. 5-6 मित्र बसलेले असू द्या, सगळ्याच्या हातात मोबाईल दिसेल आपल्याला. शोकांतिका आहे आजी, लक्षात ठेवा, संवाद कमी झाला आणि संवाद कमी झाल्यामुळं वाद जास्त झाले. जेव्हा संवाद वाढेल तेव्हा वाद व्हाणं टाळेल. आणि वय माणसं म्हणतात हो नाही भांडायचं मला त्याच्या, अहो माझे आणि त्याचे चांगले संबंध आहे राहून, आम्ही कसं काय भांडू त्याच्यासोबत. हे संवादामुळं होतं. म्हणून एवढ्या दिवस महाराष्ट्रातला संवाद चांगला होता, महाराष्ट्रातला वाद कमी होता. आता संवाद कमी झाला, वाद वाढला. म्हणून माझी विनंती, तो संवाद पुंडलिकराव पाटलानं केला आणि आपल्या मुलांना सुद्धा घडवलं. आज दोघेही मुलं शिक्षक आहे, दोघंही बालाजी भाऊसुद्धा आणि सुरेश दादासुद्धा दोघंही शिक्षक आहे. पण एक सांगू तुम्हाला, अतिशय बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी पोर आहे. मला भेट झाली, वृक्षराज महाराजांनी भेट करून दिली. एवढी नम्रता आहे त्या दोघांकडं सुद्धा. मी आल्यानंतर एवढे टाळकरी बोलवलेन, अशी तयारी केली, तसं केलं, शब्दानेही मला बोलले नाही. आम्ही माणसं ओळखण्यात फार चूक करत नाही, कधी होत असेल, पण आमचं काम आहे माणसं ओळखणं. ते ओळखता येतात, जवळही यायला तयार नाही. मी बोलवलं भाऊंना, म्हटलं अहो मला थोडी वडिलाविषयी माहिती बोला, वडिलाविषयी मला थोडं तरी सांगा. जेव्हा मी काहीतरी विचारलं तेव्हा त्यांनी काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न केला. हे वडिलाचे संस्कार आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पण आज सगळं काही आहे, दोघं शिक्षक आहे, सून शिक्षक आहे, पोरगं थर्मलमध्ये आहे, आलबेले सगळं आलबेले. ह्या वैभवावरून आपल्या लक्षात येत असं, इथं नुसती पैशाची श्रीमंती नाही तर इथं मनाची बी श्रीमंती. या परिवाराकडं आजी टाळकरी मंडळी, तुम्ही सगळी मंडळी बघा, मी सांगेन तुम्हाला, आज या परिवाराकडं नुसता पैसा कमी जास्त असेल, पण मी म्हणतो कोट्यावधी रुपये असणाऱ्या माणसाला लाजवेल एवढा सुंदर कार्यक्रम आजचा आहे. एवढा सुंदर, एवढ्या गोड नियोजनाने, एवढं सुंदर. आणि एवढे काही म्हणले असते 2 गायक बस झालं ना, 1 वादक असला तर काय बाकीच्यांना का मनाई भेटणार आहे का, मग कशाला एवढा खर्च करायचा. पण त्यांनी विचार केला, आमच्या वडिलाचं पुण्यस्मरण, आमच्या वडिलांनी एवढं आमच्यासाठी करून ठेवलं, आम्ही महिन्याला जरी पुण्यस्मरण केलं तरी त्या पुंडलिकरावाचे उपकार फिटणार नाही, त्या वडिलाचे उपकार फिटणार नाही. बापाचे उपकार फिटत नसतात महाराज. बाप असतो म्हणून बाप जीवनातला गेला की माणूस पोरका होत असतो. आईवडिलाबद्दल खूप काही मीही बोललेलो आहे आणि तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणून मी आज पहिल्यांदाच मुद्दा हाताळला होता की मला वेगळं काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. फक्त एकच सांगेल बापाबद्दल, जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसाही असू द्या, दरवाजात बसलेला असेल ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जाणार नाही. पिन बापाच्या पोरानं किती काम केलं ना, लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक सांगेन मी तुम्हाला, आज तुम्हाला पुंडलिकरावांना खरी आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल तर कोणती द्या. ज्याचे आईवडील वेगळे राहतात त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या, हीच खरी श्रद्धांजली आहे, ही खरी श्रद्धांजली आहे. हे बघा मनोहर महाराज, माणूस 2 वेळेस रडतो. एक वेळेस मुलगी सासरला निघाली पहिल्यांदा तेव्हा, आणि दुसऱ्यांदा आपले पोरं आपल्याला लाता मारून घराच्या बाहेर काढतात तेव्हा. अरे आपला बाप जर गावातल्या बैठकीत आला ना, त्याच्या पुढं कुणाचा शब्द बोलायची हिंमत होत नाही. आपला बाप ज्या बैठकीत आला ना, त्या बैठकीतली 100 माणसं उठून उभं राहतात आणि त्याला बसाय जागा देतात. आपला बाप जर एखाद्या मीटिंगमध्ये बोलला ना, त्यानंतर त्या मीटिंगमध्ये पुन्हा चर्चा होत नाही. बस बोलले ना, बंद करायचं सगळं. पण ज्या दिवशी पोरगं बाहेर काढून देतं ना घराच्या, तदनंतर तो बाप गावातल्या कोणत्याच मीटिंगमध्ये दिसत नाही. लोक म्हणतात तुम्ही कालच्या मीटिंगला आले नाही. पोरानं तोंड ठेवलं नाही, मीटिंगला येणारा तोंड ठेवलं नाही. त्या बापाला मान खाली घालून चालावं लागतं. आणि अशी वेळ जर एखाद्या मुलामुळे येत असेल,
तर त्या मुलांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. अरे काय इज्जत होती आपल्या बापाची गावात, आणि आपल्या एका चुकीच्या वागण्यामुळं काय इज्जत झाली, काय इज्जत होती या महाराष्ट्राची या देशात. विचार करायला पाहिजे या लोकांनी सगळ्याच. काय इज्जत होती या महाराष्ट्राची या देशात, आणि काय इज्जत करून ठेवली या महाराष्ट्राची आपण. सगळ्यांची जबाबदारी आहे. मी इथं बसलेल्या 18 पगड जातीच्या लोकाला सांगतो, हा महाराष्ट्र घडवण्यात आणि बिघडण्यात आपण सगळेच जबाबदार आहोत. माझ्यासहित आपण सगळी जबाबदार आहोत, सगळी. वारकरी संप्रदायाच्या लोकांवर धुरा आहे सध्या. बिघडलेली समाजाची घडी व्यवस्थित करायची असेल तर तो संप्रदायच करू शकतो, दुसरं नाही करू शकत महाराज कोणी. मग संप्रदायातल्या प्रत्येकानं ही जबाबदारी बाळगणं आज गरजेची आहे. जेव्हा जेव्हा समाजाची व्यवस्था बिघडली तेव्हा साधू संतांनं ती सुरळीत केली, साधू संतांनं सुरळीत केलेली आहे. म्हणून आज आपल्यावरती जबाबदारी आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी थोडं थोडं हे समाज व्यवस्थित करण्याच्या जबाबदाऱ्या घ्या. या समाजाची घडी उलगडण्याच्या नाही तर समाजाची घडी बसवण्याच्या जबाबदाऱ्या घ्या. एवढं लहान तोंडी मोठा घास म्हणून बोललो. कशामुळं बोललो? पाकिट वाढून मिळावं याच्यासाठी ही तळमळ नाही आहे. चला आम्हाला 4 कीर्तनं कमी होतील आमचे, आम्ही काही मरणार आहे? काय मरणार आहे आम्ही? चला बोला. काही मरणार नाही, काही मरणार नाही. कोणता महाराज 2 तारखा चुकल्या तर काही मरणार आहे? त्या महाराज लोकांना आज ही भूमिका घेणं गरजेची आहे. प्रत्येक महाराजांना आज ही भूमिका घेणं गरजेची आहे. भलेही तुझ्या एखाद्या माणसाला विचार पटणार नाही तर एखादी तारीख कमी होईल, होऊ दे ना. साधू संतावर विश्वास ठेवा. तुकाराम महाराजावर, ज्ञानोबारायावर आपला विश्वास असेल ना. अरे पत्र्याची पेटी घेऊन आळंदीत गेलतो आपण, आज फॉर्च्युनरमध्ये माऊली फिरवतायत आपल्याला. उद्या त्यांच्या मनात असेल तर आणतील पुन्हा पत्र्याच्या पेटीवर. पहिली होतीच ना ती. गेलं काय? दिलंय माऊलीनी, ठेवायचं तोपर्यंत ठेवेल, न्यायचं तेव्हा घेऊन जाईल. आपण काय करणार? आपण काय करणार आहे बोला. मला सुद्धा माहीत नव्हतं मी एवढा मोठा होणार आहे. मी आज दुबईला सुद्धा कीर्तन करून आलो. येणाऱ्या काळात लंडनला सुद्धा जायचं आहे, अमेरिकेला सुद्धा जायचं आहे. अनेक देशात लोक जर आम्हाला नेत असतील तर हे उपकार माऊलीचे, तुकोबारायांचे आहेत, ज्ञानोबारायांचे उपकार आहेत. मग आपण त्या माऊलीचे वचनं लोकांना सांगावे, बाकी काय घेणे. माऊलीच्या वचनाने जर आपल्याला मोठं केलं असेल तर आपण समाजाला माऊलीचे आणि तुकोबारायाचे वचनं सांगणं काळाची गरज आहे. त्या ज्ञानोबारायानं अहो मेळविली मांदी वैष्णवाची ही ज्ञानोबारायांची शिकवण आहे. न पाहे याती कुळाचं भक्त करुणा कर. ज्ञानाबा. अरे लक्षात ठेवा, वाळवंटामध्ये मी कालच्या कीर्तनात बोललो, वाळवंटामध्ये जे ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणतात ना, त्या ज्ञानोबारायानं टाळ घेऊन उभं राहावं, शिंपी समाजातल्या नामदेवरायाला कीर्तन करायला सांगावं. याच्यापेक्षा अजून मोठेपण कोणतं पाहिजे? कोणतं मोठेपण पाहिजे? ज्ञानोबारायानं एकट्याचं संतत्व समाजाला नाही प्रदान केलं, सगळ्या जाती धर्मातल्या संतांना एकत्रित केलं आणि कर्म करणाऱ्या सावता बाबाला सुद्धा संतत्व पद दिलं. हा ज्ञानोबारायांचा उपकार आहे, ज्ञानोबारायांचा उपकार आहे. ज्या चोखोबारायाला सांगितलं तुम्हाला मंदिरात जायला अडवतात आणि देव वाटतो ना, कशाला मंदिरात जाण्याच्या भानगडीत पडता? वाळवंटात कीर्तन करून मंदिरातल्या देवालाच बाहेर घेऊन येऊ, ही शिकवण ज्ञानोबारायांची आहे. म्हणून पांडुरंगाचं दर्शन घ्यायच्या अगोदर बाहेर चोखोबारायाच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. ही शिकवण या महाराष्ट्राची आहे आणि ती शिकवण आज गरजेची आहे. आज खऱ्या अर्थानं त्या शिकवणीची गरज आहे. मी पहिल्यांदा एवढं याच्यावर वक्तव्य करतोय कारण ती देवाची इच्छा असावी, माऊलींची इच्छा असावी. आणि मला माहिती आहे सगळे टाळकरी मंडळी आहे, 7-7 दिवस एका गावात राहणारी आहे, त्याच्यामुळं सगळ्यांवर ह्या जबाबदाऱ्या आहे. म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. ऐकायला सुद्धा वेल एज्युकेटेड लोक आहेत, त्यांच्यावर काही समाजाच्या जबाबदाऱ्या आहेत, तेही लोक इथं बसलेले आहेत. इथं शिक्षक लोकसुद्धा आहे की ज्यांना येणारा महाराष्ट्र घडवायचा आहे, ते सुद्धा बसलेले आहेत. हे सगळी जबाबदार मंडळी इथं असल्यामुळं हा बोलण्याचा प्रपंच आहे. आणि बोललो ते एकदम योग्य, पॉझिटिव्ह, कुणाला दुखवायचं नाही. आणि काय दुखवण्याची गरज आहे? एखाद्याची रेस छोटी करायची असेल तर आपली खाली मोठी मारा, त्याच्यात काय? ती खोडून टाकायचं का? ती खोडून टाकायचं नाही. आपली मोठी केली की आपोआप त्याची छोटी होत असते. म्हणून आपण संत विचारांनी चाला, एवढी जाता जाता विनंती करतो. पिंडपदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या दोघाही बंधूंनी केला. त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा, जोरदार टाळ्या.
महाराज अतिशय दादा, बालाजी भाऊ, सुरेश भाऊ, तुम्ही खूप गोड नियोजन केलं आणि मला त्या नियोजनाने प्रसन्न केला. मी जे बोलतो होतो आज, हे सगळ्या तुमच्या गोड नियोजनाचा परिणाम आहे. तुमच्या गोड नियोजनाचा परिणाम आहे. म्हणून मी तुम्हा दोघांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व महाराज मंडळी, राजकारणातील मंडळी, समाज क्षेत्रातील मंडळी, सगळ्यांचे नावं मला माहीत नाही, चेहऱ्याने मला बरेचसे परिचित आहेत, पण सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर ची सूचना आलेली आहे. मनोहर गुरुजी आणि कैलास महाराजांनी शेवटची चाल म्हणावी. तुका म्हणे संत सेवा, 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 तेची देवा उत्तम, तेची देवा देवा देवा, तेची देवा उत्तम देवा, तेची देवा उत्तम, तेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, त्याची देवा उत्तम, हेची देवा 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 उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा, हेची देवा उत्तम, मन पिता त्याचे दास, मनविता दास दास पुढे आसुरना, पुढे आस,
आस पुरे ना मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास त्यांचे दास त्यांचे दास विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय धन्य धन्य जय रोचनार जय करते अवलोकना मुग्धा वाळती परमाना धन्य धन्य जय रोचनार जय करते अवलोकना केशवाचे देखून राहिलो तटस्थ धन्य धन्य जय रोचनार जय करते अवलोकना वामांगे रूपाय देशांते शोभा पुण्यदेवाचे वेगळे प्रभा देगा जय उतर आजी जय देव जय पांडुरंगा रुक्माने वल्ला गळा इथे वल्ला कपाली गळा अरे तुळसे बाण गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरला ते बलिवसवंते देवडी हनुमान समारोबर आज देव जय पांडुरंगा रुक्माने वल्ला गळा इथे वल्ला कपाली गळा अरे आषाढ कार्तिक भगवान हो चंद्र भाग्य वाली दर्शे आपले दया होय मुक्ती कशवच नाम दो